नमस्कार मंडळी, अजून एका नवीन वाळवण रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण 20 किलो या मोठ्या प्रमाणात बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आणि तुमचे बटाट्याचे वेफर्स काळे पडतात किंवा तळल्यावर लाल पडतात, त्यासाठी ही नवीन सोपी ट्रिक वापरून बनवा। तर इथं बटाटे घेतलेले आहे, त्याच्यावरची साल काढून किसणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने सगळे वेफर्स बनवून घेतलेले आहेत। किसणीसुद्धा बारीक पातळसर असायला पाहिजे, तेव्हाच आपले बटाट्याचे पापड छान लागतात। तर हे मी 20 किलो प्रमाणात बनवलेला आहे। त्यासाठी हे जे वेफर्स बनवायचे आणि आधी धुवून मग स्वच्छ पाण्यामध्ये मी इथं 3 मोठे पातेले घेतलेले आहे, त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आणि हे जे बटाट्याचे वेफर्स पाणी बुडेपर्यंत पाणी टाकून घ्यायचं। आणि ही जे पावडर बनवलेली आहे हे आहे त्रुटी। तर संध्याकाळीच ही प्रोसेस करायची आहे। तर त्रुटीची मी इथं पावडर बनवलेली आहे। प्रत्येक पातेल्यामध्ये एक चमचा मोठा, आपण पोहे खातो ना तेवढा चमचाभर मी त्रुटीचं इथं पावडर टाकून घेतलेली आहे। त्यामुळे आपले जे हे वेफर्स आहेत ते पांढरे शुभ्र होतातच आणि छान तळल्यावर सुद्धा लालसर पडणार नाही। त्रुटीच्या पाण्यामुळे काय होतं, जेवढं स्टार्च किंवा काळपटपणा आहे तो निघून जातो आणि आपले जे वेफर्स आहेत ते छान असे पांढरे शुभ्र होण्यास मदत होतात। तर शिजवताना न टाकता अशा पद्धतीने रात्री आपण वेफर्समध्ये हे त्रुटीचं पावडर टाकून ठेवायची। तर हे आता वेफर्स मी चुलीवर बनवणार आहे, त्यासाठी मी छतावर आलेली आहे। मस्त चूल पेटवली आणि पाणी भरपूर असं उकळायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये। आता इथं चवीपुरतं मीठ टाकायचं। वेफर्स बनवताना मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं, कारण जास्त झालं तर काढता येणार नाही, कमी झालं तर वरतून आपण मिरची मसाला मीठ टाकून खाऊ शकतो। तर बघू शकता आता हे सगळे वेफर्स उकळी आल्यावर लगेच टाकून द्यायचं आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे शिजवायचं। जास्तही नाही आणि कमीही नाही असं आपण शिजवायचं। बघा अशा पद्धतीनं मऊसर आपल्याला शिजून घ्यायचं आहे, त्यामुळे आपले जे वेफर्स आहेत ते काळे पडणार नाहीत। जर कमी शिजवलात तुम्ही तर वेफर्स काळे पडतात आणि तळल्यावर लाल पडतात। तर 20 किलोच्या प्रमाणात वेफर्स मी आज बनवलेले आहेत। वाळवायला सुद्धा खूप वेळ लागते, तर सगळे दोघी-तिघी वाळवण्यासाठी होतो आम्ही आणि पटपट असे मस्त वेफर्स सगळे वाळवून घेतो आणि 2 दिवस छान कडकडीत उन्हात वेफर्स वाळवून घेतल्यावर बघा किती मस्त आपले हे वेफर्स तयार झालेले आहेत। मुलांना बाहेरचे वेफर्स देण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता। घरच्या घरी अशा पद्धतीने बनवून 2 वर्ष आपण स्टोअर करून ठेवू शकतो। तर मोठ्या प्रमाणात आपण आज बनवलेले आहेत। त्यासाठी काय करायचं, एकदा बटाट्याचे वेफर शिजवलं की पाणी बदलत मग दुसरी बॅच टाकायची, त्याच पाण्यामध्ये न टाकता अशा प्रमाणे आपण 2-3 बार हे वेफर्स शिजून घ्यायचे, मग नंतर सुकवायला टाकायचे। तुम्ही घरात सुद्धा सुकवू शकता। तर आता मी तुम्हाला तळून दाखवते। बघा अगदी 4च वेफर्स टाकल्यावर अगदी कढई भरली, एवढे छान आपले मस्त वेफर्स तयार झालेले आहेत, पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत। तळताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यावी की जास्त तेल गरम नसावं आणि जास्त कमी गरमी मीडियम तेलावर आपणाला हे तळायचे आहे। जास्त जर गरम तेल असलं की लगेच हे लाल पडतात, त्यामुळे तळताना सुद्धा अशा पद्धतीनं थोडीशी फ्लेम कमी करून आपण तळून घ्यायची आणि मस्त वर मिरची मीठ मसाला काही टाकून तुम्ही मस्त चटपटीत असे हे बटाट्याचे वेफर्स खाऊ शकता। प्लेनसुद्धा उपवासाला किंवा मुलांना अशा पद्धतीचे वेफर्स नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। असेच नवनवीन व वेगळ्या पद्धतीचे वाळवण रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा जाऊन नक्की बघा आणि कसे झाले कमेंट्स करून सांगायला विसरू नका। माझा प्रोत्साहन वाढवण्यासाठी माझ्या चॅनलला जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा। असाच व्हिडिओ वाळवणाचा घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।